उतावीळ झालेल्या मालकिणीला शेतगड्याने शेतात आंब्याच्या झाडाखाली चांगलेच आंबे पिळून रस काढला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेतातील फवारणी करून शेतगडी संतोष जेवायला बसला होता. पिकांची पाहणी करण्यासाठी आज शेतमालक आणि मालकीण पण शेतामध्ये आले होते. पाहणी झाल्यावर मालक आणि मालकीण शेतातील घरात थोडा वेळ बसले. संतोष जेवण करून त्याच्या कामाला लागला. थोड्या वेळाने तो परत शेतातील घराजवळ आला आणि त्याची नजर खिडकीमधून आत बसलेल्या मालक आणि मालकिणीकडे गेली. मालकीण मालकाजवळ यायला सांगत होती आणि मालक दूर जायचा. मालक मालकिणीला म्हणाला, तू कुठे पण सुरू होते. मालकीण म्हणाली, अहो खूप दिवस झाले, तुम्ही कुठे जवळ आलात. मालक म्हणाला, चल दूर हो आणि चल घरी. मालकीण म्हणाली, घरी गेल्यावर तर येणार ना जवळ. मालक म्हणाला, नाही, मला खूप काम आहे, फक्त एवढंच काम नाही तुझ्याजवळ यायचं. शेतगडी बघत होता की मालकीण तर खूप उतावीळ झाली आहे आणि मालक तर तिला दूर करत आहे. नंतर मालक घरी निघून गेला. मालकीण तर शेतामध्येच होती आणि थोडी नाराज होऊन बसली होती. मालकिणीला नाराज बघून शेतगडी मालकिणीकडे गेला आणि म्हणाला, मालकीणबाई, एवढं नाराज का बसल्या. मालकीणबाई म्हणाली, संतोष, तुला नाही समजणार, मला बसू दे एकटीला. शेतगडी म्हणाला, मालकीण, तुमच्या नाराजीचं कारण मला माहिती आहे. मी बघितलं तुम्हाला आणि मालकाला खिडकीमधून. मालकीण म्हणाली, हो, तू बघितलं आम्हाला. शेतगडी म्हणाला, हो मालकीण, बघितलं, आणि मी तुमची नाराजी पण दूर करू शकतो. मालकीण एवढी उतावीळ झाली होती की तिने शेतगड्याला सांगितले, उद्या सकाळी मी लवकर येईल शेतात, मग बघते तू माझी नाराजी दूर करतो का तर. दुसऱ्या दिवशी मालकीण सकाळी शेतात आली. मालकीण आंब्याच्या झाडाखाली होती. तिथे कोणाला काही दिसत नव्हतं. आंब्याचं झाड शेताच्या मधोमध होतं. मालकीणने शेतगड्याला लवकर बोलावलं. शेतगडी तर आंब्याच्या झाडाखाली शेतगड्याने तर मालकिनीसोबत असं त्याने तर आंबे चांगलेच पिळून काढले होते आणि थोड्याच वेळात आंब्याचा रस पण काढला. मालकिनीची नाराजी चांगलीच दूर केली होती. मालकीण आता रोज सकाळी यायची आणि शेतगड्यासोबत आंब्याच्या झाडाखाली. शेतगड्याला तर रोजच आंबे भेटू लागले. तो त्याच्या तर खुशीचा ठिकाणाच नव्हता. तो पण खुश होता आणि शेतमालकीण पण खुश होती. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.